9,37,500 रुपयांच्या सोन्याचांदीचे दागिने चोरी प्रकरणातील टाकळी प्रचा येथील रिक्षा चालक लखन पवारला शहर पोलिसांकडून अटक. चाळीसगाव नाशिक येथील सिडको परिसरातील कालिकानगर उंटवाडी येथील रहिवासी नलिनी धनाजी गोसावी यांच्याकडील 9,37,500 रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार रिक्षाचालक लखन सुखलाल पवार वय 32 रा टाकळी प्रचा खरजई रोड रेल्वे गेटजवळ याला अंबड नाशिक पोलिसांनी चाळीसगाव शहर पोलिसांच्या मदतीने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. नलिनी गोसावी या मे 25 रोजी माहेरी आल्या होत्या. 6 जून रोजी धुळे ते नाशिक एसटी बसने आल्यानंतर त्यांनी निमाणी येथून घरासाठी रिक्षा केली. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत सोन्याच्या 2 पोत, नेकलेस व चांदीची मनगटे असा 9.37 लाखांचा ऐवज होता. रिक्षाचालकाने सिव्हिल हॉस्पिटलजवळ रिक्षाचा गॅस संपल्याचे खोटे कारण सांगून गोसावी कुटुंबियांना दुसऱ्या रिक्षात बसवून दिले. घरी गेल्यावर बॅगेतील दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले. अंबड पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आधी रवी घुमटकर व रमेश जाधव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला. या दोघांनी आपला तिसरा साथीदार रिक्षाचालक लखन पवार हा चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा येथील असल्याचे सांगितले. अंबड पोलिसांनी या घटनेची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी तात्काळ उपनिरीक्षक सुभाष पाटील, एएसआय अजय मालचे हे कॉ. राहुल सोनवणे, दत्तू साळवे, सुनील पाटील, अशोक पाटील आणि जितेंद्र वाघ यांच्या पथकाला टाकळी प्रचा येथे पाठवून लखनचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील यांच्या पथकाने टाकळी प्रचा परिसरातून संशयित आरोपी लखन पवार याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर. बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव.